आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर। या सर्व्हिस सेंटरमध्ये फोम वॉश, डिझेल वॉश, इंटेरियर क्लिनिंग, रबिंग पॉलिश, हेडलाइट रेस्टोरेज, रबर कोटिंग, ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिस मध्ये उपलब्ध। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता चितळी रोड, विठ्ठल लॉन शेजारी, राहता। संपर्क 8600 07 34 33। दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील कोतुळहून दूध उत्पादक शेतकरी 200च्या वर ट्रॅक्टर घेऊन संगमनेरात धडकले होते। रस्त्यावर शेण ओतत शेतकऱ्यांनी दुग्धविकास मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला। पंजाब पॅटर्न आज अकोल्यात साकारल्याचं दिसून आलंय। दुधाला 40 रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे, पशुखाद्याचे दर कमी झाले पाहिजेत, दुधाला FRP व रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू झालं पाहिजे, दूध भेसळ थांबली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी 18 दिवस कोतुळ या ठिकाणी शेतकरी आंदोलन करतात। या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांनी सकाळीच कोतुळवरून 95 किलोमीटर अंतर असलेल्या संगमनेर प्रांत कार्यालयाकडे कूच केली होती। या ट्रॅक्टर रॅलीत तालुक्यातील अनेक गावातून ट्रॅक्टर सहभागी होत होते। ट्रॅक्टर रॅली सुरुवातीला अकोल्यात अडवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र तो न जुमानता शेतकरी संगमनेरकडे चालत राहिले। दुपारी ही ट्रॅक्टर रॅली संगमनेर शहरात पोहोचल्यावर शेतकऱ्यांना शासकीय विश्रामगृहाजवळ अडवण्यात आलं। त्यानंतर रस्ता अडवत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दानावून सोडला होता। त्यानंतर शेतकऱ्यांनी रोडवरच दुधाने आंघोळ केली। त्यानंतर कोतुळवरून शेणाने भरून आणलेली ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावर ओतून दुधाला भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती केवळ शेणच शिल्लक राहिले, तेही शासनाने घेऊन जात त्यांच्या भाकरी थापाव्यात असं आवाहन शेतकऱ्यांनी सरकारला केलंय। याचबरोबरीने दुग्धविकास मंत्र्यांचं करायचं काय, शेणात डोके वरती पायाची जोरदार घोषणाबाजी करत कोतुळ येथील आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुग्धविकास मंत्र्यांचा निषेध व्यक्त केला। कोतुळ येथील आमरण उपोषण सुरूच राहणार असून गावागावात उपोषण सुरू करावेत असं आवाहन करत येत्या 2 दिवसात अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। शेकडो ट्रॅक्टर घेऊन आम्ही आज संगमनेरात पोहोचलोय। आता लोणी आणि मुंबईत पोहोचायला वेळ लागणार नसल्याचा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय। उत्पादकांचं महाराष्ट्रभर गेली महिनाभर आंदोलन सुरू आहे। कोतुळ या ठिकाणी तब्बल 18 दिवस कोतुळचे शेतकरी बसलेले आहेत। अकोल्यात यापूर्वी सुद्धा उपोषण आणि रास्ता रोको झाले, मात्र त्याची पुरेशी दखल घेऊन सरकारने निर्णय दिला नाही आणि त्यामुळे आज कोतुळ आंदोलनाच्या 18व्या दिवशी संबंध अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पोरं एकत्र आली आणि त्यांनी जबरदस्त ट्रॅक्टर रॅली काढली। आपण पाहिलं 300-350 ट्रॅक्टर हे अभूतपूर्वरित्या पंजाब पॅटर्नची पुनरावृत्ती करत आज प्रांत कार्यालयावर आले। साधारणपणे 55 किलोमीटरचं अंतर या ट्रॅक्टर्सनी पार केलं आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने परंतु तितक्याच ठामपणाने आपल्या मागण्या मांडल्या। इथे प्रांताधिकारी कार्यालय संगमनेरला असल्यामुळे तिथे शेण ओतून आपला असंतोष व्यक्त केलेला आहे। दुधाच्या धंद्यामध्ये जे सगळं लुटून नेलं त्यातून फक्त शेण शिल्लक राहिलेलं आहे, हे शेण सुद्धा तुम्ही लुटून न्या अशा प्रकारची भावना आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन व्यक्त केलेली आहे। यावर आंदोलन संपलेलं नाही। आज जे शेतकरी संगमनेर पर्यंत आलेत ते उद्या लोणीला सुद्धा येऊ शकतात, उद्या मंत्रालयात येऊ शकतात, हा इशारा आजच्या आंदोलनाने दिलेला आहे। आमचं ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे। पुणतांब्याची पुनरावृत्ती परत याच अहमदनगरच्या भूमीमध्ये होताना आपल्याला दिसते। मला खात्री आहे की संबंध महाराष्ट्राचे दूध उत्पादक या आंदोलनात उतरतील आणि सरकारला प्रति लिटर 40 रुपयाचा भाव शेतकऱ्यांना देण्यासाठी बाध्य करतील। अनुदानाचे जे सगळे नाटकं आहेत ते बंद करा आणि FRP आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा। 40 रुपयाचा भाव द्या। दुधाचे पशुखाद्याचे जे भाव बेलगामपणाने वाढतायत त्यांना लगाम लावा आणि या लुटारू कंपन्यांचा बंदोबस्त करा। हा अर्थहाक आजच्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी दिली आहे। संगमनेरचं ट्रॅफिक जाम करणं आणि लोकांना त्रास देणं हा आमचा उद्देश नव्हता। खरं तर हा मोर्चा अकोल्यातच अडवण्यात आला होता, परंतु आम्ही सामपणाने सांगितलं की हा मोर्चा संगमनेरला जाईल आणि मेन रस्त्यावर शेण ओतून आमचा उद्रेक आम्ही व्यक्त करू। आम्ही आमचं आंदोलन पूर्ण केलेलं आहे। आम्ही कधीही अपूर्ण आंदोलन ठेवत नाही। किसान सभेचा लॉंग मार्च साक्षीला आहे, अकोले ते लोणी लॉंग मार्च साक्षीला आहे। शेतकऱ्यांची अकोल्यातली आणि संगमनेरची पोरं ही चळवळीतून तयार झालेली मागच्या पिढीने संस्कार दिलेली पोरं आहे, त्याच्यामुळे अपूर्ण आंदोलन ठेवलं जाणार नाही। पुढचा पडाव काय असेल आम्ही उद्या परवा शांतपणाने बसू, ठरवू। लोणी किंवा मंत्रालय कोणताही निर्णय होऊ शकतो, शेतकऱ्यांची पोरं तो निर्णय घेईल। हे आंदोलन शेतकऱ्यांच्या पोरांचं आहे, आम्ही कुणीही त्याचे नेते नाही आहोत। शेतकऱ्यांच्या पोरांच्या मागे आम्ही सगळेजण उभे आहोत। आता बैठक करण्यामध्ये आम्हाला कोणतंही स्वारस्य राहिलेलं नाही। जे आम्हाला सांगायचं होतं यापूर्वीच्या बैठकांमध्ये शेतकरी पोरांनी आणि विचारवंतांनी सांगून झालेलं आहे।
आता निर्णय घ्या. आम्ही वेगळं काही तुम्हाला सुचवण्याची आवश्यकता नाही. 40 रुपये शेतकऱ्याला द्या, बस इतकंच आमचं मागणं आहे. त्याच्यापेक्षा वेगळी चर्चा अपेक्षित नाही. आम्ही कोणत्याही चर्चेला जाणार नाही. वर्षानुवर्ष बजेट सादर होतं, परंतु शेतीमालाच्या भावासाठी, विशेषतः दुधासाठी जर शेतकऱ्यांना अशा प्रकारचा आक्रोश करावा लागत असेल आणि हे सरकार बाहेरून पावडर आणून आमचे दूध व्यवसायाचे भाव हे पाडत असेल आणि दुसऱ्या बाजूला पशुखाद्यावर जीएसटी लागू करून पशुखाद्याचा कच्चा माल महाग करून पशुखाद्य महाग करणार असेल, दुधाचा उत्पादन खर्च वाढवणार असेल, तर अशा बजेटकडून आम्हाला काही अपेक्षा असण्याचं काही कारण नाही. असे कागदी घोडे आम्ही अनेक वेळा पाहिले. उद्रेक आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये. या बजेटचा कोणताही उपयोग शेतकऱ्यांना झालेला नाही. आंदोलनाची एक पद्धत असते, रस्त्यावर असे निर्णय होत नसतात. उद्या परवा आम्ही सर्व आंदोलकांना, वेगवेगळ्या घटकांना एकत्र करू, शांत चित्ताने निर्णय करू. जे ठरवतील ते शेतकऱ्यांची पोरं ठरवतील. आम्ही नेते काहीही ठरवणार नाही. शेतकऱ्यांची पोरं जे ठरवतील त्यांच्या मागे आम्ही एकजुटीने उभे राहू. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत, 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ. भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा. श्री संजय जाधव 9623 89 91 91, श्री अमोल डेंगळे 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय? आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.